तर रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. बघा, सत्पुरुषाला सतनाम म्हणतात याचा अर्थ हा आहे. आणि सतलोक मग आपण मिळवला. आता बघा, सावंतसिंहजी म्हणत आहेत की पहिला राम दशरथाचा पुत्र होते जे त्रेतायुगात झाले, अवतार होते, आले आणि आपली ड्युटी करून निघून गेले. परंतु आता आपल्याला नाही भेटू शकत, आपले काम नाही करू शकत. आणि जो घटाघटात व्याप्त आहे तिसरा राम ब्रह्मा आहे, जो साऱ्या त्रिलोकाला निर्माण करतो आणि पालन आणि विनाश करतो. आणि चौथा राम सतनाम आहे, हा खरा राम आहे. अरे देवता, तुझं डोकं फिरलं? आलं लक्षात यांचं? आता तीच शिवदयालजीची बोली बोलत आहे हे की शिवदयाल तो तर म्हणत आहे की चौथा सतनाम, सचखंड किंवा सतनाम हा चौथा लोक आहे. आणि हा म्हणतो की सतनाम हा चौथा राम आहे. सचखंड किंवा सतनाम. आता बघा, 102 पानावर हा म्हणत आहे की 102 पानावर याच्या भाग 3च्या के सचखंड किंवा सतनाम हा चौथा लोक आहे, हे सतनाम चौथा लोक आहे. आणि इथे 104 पानावर परत काय म्हणत आहे की चौथा राम सतनाम आहे. आता हा राम झाला, तिथे लोक होता, आणि हाच खरा राम आहे, हे सतनाम खरा राम आहे. अरे हे तुझी कमाल झाली. आता सावंतसिंहजींचे विचार होते धनधन सद्गुरूवाल्यांजवळ, ते अजून दाखवतो थोडेसे. बघा, पुस्तकाचं नाव आहे सचखंड की सडक. पहिला भाग आहे. होय होय, याचं नाव बघून तर माणूस मरून जायचा. आता घे बाबा, पूर्ण मिळाली सडक सतलोकात जायची. दासन दास हजूर महाराज सतनाम सिंहजी, डेरा सच्चा सौदा, शिरसा, हरियाणा. मानाने गादीचे वारस आहेत श्री हे गुरमीत सिंहजी. यांच्या गुरुजींचे नाव होते सतनाम सिंहजी. त्यांचे विचार आहेत हे. आता हे पुस्तक कुठून छापलंय? धनधन सद्गुरू, तेराही आसरा आणि सचखंड की सडक पहिला भाग. हे हजूर महाराज सतनाम सिंहजींची स्वतःची वचने आहेत संग्रहित केलेली. डेरा सच्चा सौदा कुठे छापली आहे? हे बघा. प्रकाशक आहेत तेच इंद्रसेन प्रबंधक, डेरा सच्चा सौदा, शिरसा, हरियाणा, भारतमध्ये. बघा, 1 लाख प्रती छापल्या आहेत याच्या. 6व्या वेळी 1 लाख. आणि मुद्रक इंद्रसेन प्रबंधक, परमार्थ उपदेश, प्रिंटिंग प्रेस, डेरा सच्चा सौदा, शाह सतनाम सिंहजी मार्ग, शिरसा, हरियाणा इथून. याच्या तुम्हाला 226 पानावर घेऊन जातो. बस, जास्त गरज नाहीये यात अजून वाचण्याची. हे बघा, 226 पान आहे. आणि सचखंड की सडक शब्द नंबर 20. अलख अनामी आया रे सारे देश छोड के, स्थूल सूक्ष्म आणि कारण हे त्रिलोक यांचे आहेत. अरे तुझी कमालच झाली. पर्यंतची सर्व रचना काळ निरंजनने केली आहे. संतांचा देश सचखंड किंवा सतलोक आहे. अगदी बरोबर. आणि तेच सत्पुरुष किंवा आदिपुरुषाचं स्थान आहे. आता यांनी थोडीशी सुधारणा केली आहे कबीर साहेबांची वाणी वगैरे वाचून. पुढे बघा, परत म्हणतात, चोर तुराव तोंबडी गड्ढा पाणी में वो गड्ढा हुआ उपरावनं सच्चाई छानी ना. इथे येऊन फसतील. पुढे बघा. आता हे सतलोकाचा महिमा सांगत आहेत की हे ते स्थान आहे, सचखंड सतलोक आहे, आणि हे सत्पुरुषाचे किंवा आदिपुरुषाचे स्थान आहे. अगदी बरोबर. ते अजरामर, अविनाशी आणि सदा एकरस आहे. कोणते? हा सतलोक किंवा सतनाम किंवा सचखंड. सचखंड सतलोक आहे म्हणतायत, याच्यावरून सांगत आहेत ते अजरामर आहेत, अविनाशी आहेत,
सदा एकरस आहेत आणि ते तिथे चेतना चेतना, प्रकाशच प्रकाश आहे. खाली पिंडापर्यंतच्या एकूण रचनेचा आदी अंत तोच आहे. त्यालाच या सतलोकाला, सचखंडला सतनाम, सतशब्द आणि सार शब्द म्हटले जाते. वा रे देवता, होय होय. आलं यांचं लक्षात. आता यांनी थोडीशी सुधारणा तर केली आहे की सतलोक ते स्थान आहे जिथे सत्पुरुष राहतात, त्यांचं आदिस्थान आहे. सत्पुरुष कसं आहे? प्रकाशच प्रकाश आहे, चेतनच चेतन आहे, अजून काहीच नाहीये, अजून काही रचना नाही. आणि त्या सतनामाला, त्या सचखंडाला सतनाम देखील त्यालाच म्हणतात, सतलोक देखील त्यालाच म्हणतात, सार शब्द देखील त्यालाच म्हणतात, सार नाम देखील त्यालाच म्हणतात आणि सतनाम देखील त्या सचखंडालाच म्हणतात. आले जिथल्या तिथे आणि नाम ते 3 तुम्हाला सांगितले. सत्पुरुष, अकालमूर्त आणि शब्द स्वरूपी राम. आणि हे तर त्या परमात्म्याचे पर्यायवाचक नाम आहेत. जसे अकालमूर्त, ज्या साकार भगवानाच्या मूर्तीचा नाश कधीच होणार नाही. सत्पुरुष, अविनाशी परमात्मा, आपण सतसाहेब म्हणतो. पुरुष म्हणजे परमात्मा, सत म्हणजे अविनाशी. आणि शब्द स्वरूपी राम म्हणजे शब्द नाश पावत नाही, ते अविनाशी परमात्म्याचंच व्याख्यान आहे. तर तिन्हीचा अर्थ होतो अविनाशी परमात्मा. जल पाणी नीर, जल पाणी नीरने भगवान नाही मिळत. परमात्मा मिळेल कसा? हजूर महाराज सावंतसिंहजी यांच्या सत्संगांचा संग्रह, संतमत भाग प्रकाश 4 आहे हा. हे कुठून छापले आहे बघा. संतमत प्रकाश भाग 4 महाराज सावनी सिंहजी याचे लेखक आहेत आणि प्रकाशक आहेत सेवासिंह सेक्रेटरी, राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह, जिल्हा अमृतसर, पंजाब. पहिल्या वेळी 9व्या वेळी 1875 पासून 1999 पर्यंत, 1975 पासून 1999 पर्यंत, म्हणजे 1975 पासून चालला आहे हा संग्रह. 10व्या वेळी 2002 मध्ये 15,000. हे इथून छापलं आहे सरताज प्रिंटिंग प्रेस, टांडा रोड, जोशी इस्टेट, जालंधर. आता याला घेऊन जातो तुम्हाला. 261 पानावर बघा. संतमत प्रकाश भाग 4च्या 261 पानावर. अक्षर रूप निरखती चाली, छोड दिया अपदेश बिगाना. आय हाय. हा संसार क्षर आहे, क्षर. आणि जे अक्षर आहे, जे अक्षर आहे ते ब्रह्मांड आहे, ब्रह्म आहे. आणि निअक्षर पार ब्रह्म आहे. आता हे 3 अक्षर, क्षर, अक्षर आणि निअक्षर. आता याला काय काय म्हणत आहे हा? की जेव्हा हे जग तयार झाले, या महालात जगात गुजराण करत आपण आलो आहोत. आपण याच महालात राहत आलोय, परंतु आता गुरुच्या कृपेने आत्मा हा महाल सोडून सतलोकात जात आहे. गुरु ग्रंथ साहिबमध्ये खूप गहन आणि गुप्त रहस्य आहेत. सावंतसिंहजी म्हणत आहेत गुरु ग्रंथ साहिबमध्ये खूप गहन आणि गुप्त रहस्य आहेत. एका ठिकाणी येतं 52 अक्षर लोकत्रय, सब कछु इन्ही माहे, अय अक्षर खिर जाहेंगे, ओय अक्षर इन मह नाहे. आदी गुरुग्रंथ साहिबच्या 340 पानावर. आता यात काय आहे? गुरुग्रंथ साहिबमध्ये जी नानक साहेबांची जी वाणी आहे ती अगदी खरी आहे. ते म्हणत आहेत जी ही 52 अक्षरं लिहिली आहेत, संस्कृतमध्ये लिखित आहेत. पुराण, वेद आणि गीता यांच्यात तो मंत्र नाहीये ज्यामुळे मोक्ष होईल. याचा सरळ अर्थ हा आहे. आणि यात लिहिलेली जी अक्षरे आहेत ही तर नाश पावणारच आणि यांची भक्ती करणारा जन्ममृत्यूत सदा राहील. आणि जे अक्षर याच्या बाहेर आहे, यांच्या बाहेर जे परमात्मा म्हणतात, सो हम शब्द हम जग में लाए और सार शब्द हमने गुप्त छिपाए, हे त्याच्यात नाहीच आहे. हे परमात्म्याने स्वतः येऊन सांगितलंय. तर याचे हे वाणी तर हे म्हणत आहेत. आणि हा अनुवाद कसा करतायत सावंतसिंहजी बघा. 52 अक्षर लोकत्रय, सब कछु इन्ही माहे, आणि ए अक्षर खिर जाहेंगे, ओय अक्षर इन मह नाहे. ते वास्तविक नाम यात नाहीये जे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. 52 अक्षरे संस्कृत भाषेची आहेत. क्वचितच अशी एखादी भाषा असेल जिची 52 अक्षरं आहेत. या संसाराचे सगळे सार या 52 अक्षरात येतं. पिंड आणि अंडची अवस्था तर या 52 अक्षरात आली आहे. पुढे 2 अक्षरं अजून आहेत जे पारब्रह्म आहेत.
मग म्हणतात, जे तू पढ्या पंडित बीना दुई अक्षर दुई नावा, प्रणवत नानक एक लंगाये जे कर सच समावा. आदी गुरुग्रंथ साहिबच्या 1171व्या पानावर. हे अनुवाद करतात सावंतसिंहजी उलट सुलट. जर तुम्ही गुणी असाल, ज्ञानी असाल, तर हे अक्षर सांगा, अक्षर सांगा. आणि स्वतःच उत्तर देत आहेत. ते अक्षर ब्रह्मांडामध्ये आहे, ते अक्षर पारब्रह्ममध्ये आहे. पारब्रह्ममध्ये एका अक्षराने संसार तयार केला आणि एका अक्षराने सतलोक तयार केला. हेच कबीर साहेब म्हणतात. कह कबीर अक्षर दो भाग, होगा कसम तलेगा राग. आदी गुरुग्रंथ साहेबच्या पान 329 वर. आता बघा किती कमालीची वाणी आहे. आता नानक साहेबजी आणि परमेश्वर कबीर साहेबजी एक भाषा बोलत आहेत, कारण की परमात्मा नानक साहेबजींना परमेश्वर स्वतः येऊन भेटले होते, ते ज्ञान दिले होते. मग म्हणाले होते, जे तू पढ़्या पंडित बिंदो अक्षर बिंदो नावा, परमत नानक एक लगाए जेकर सत समावा. हेच कबीर साहेब म्हणतात. जे तू पढ़्या पढ़. मग जी कह कबीर अक्षर दो भाग, और होगा कसम तलेगा राग. दोन अक्षर कोणती आहेत? एक ओम आहे, हे सतनाम आहे 2 अक्षरी, आणि त्यात एक तत् आहे. यांचा म्हणण्याचा, कबीर परमेश्वरांचा म्हणण्याचा अर्थ हा आहे की जर हे सतनाम देणारा योग्य संत भेटला तर तुझं क्षणोक्षणी रक्षण होईल. आणि खोट्या गुरुकडून हे 2 अक्षराचं नाम जरी घेतलं तरीही काम नाही करणार. कह कबीर अक्षर दो भाग, म्हणजे सुमरण कर याचं. और होगा कसम तलेगा राग. तुझं रक्षण करेल अधिकाऱ्याकडून प्राप्त झालं तर. आणि नानक साहेब म्हणत आहेत, जे तू पढ़्या पंडित बिंदो अक्षर बिंदो नामा, परमत नानक एक लगाए जेकर सत समावा. तर एक ते आदी नाम आहे, त्याच्याकडे संकेत आहे. आणि ही 2 नामे आहेत. ही सतनामामध्ये 2 अक्षर आहेत. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक 23 मध्ये म्हटलंय की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. सच्चिदानंद घनब्रह्म परमक्षर ब्रह्म सत्पुरुषाला मिळवण्याच्या 3 मंत्राचे जपाचा संकेत निर्देश आहे, फायनल आहे. तर ओम तत् हे मिळून एक 2 अक्षरी सतनाम होते. याची आधी भक्ती करावी लागते, त्याच्यानंतर सारनाम दिलं जातं. त्यामुळे ते सारनाम मग आपलं काम करू शकेल. तर इथे सांगत आहेत की 2 अक्षरं ही आहेत आणि ते एक नाम ते आहे. ते वास्तवात ते मग पूर्ण करेल तुमचं अर्धवट राहिलेलं काम. मग काय म्हणतात नानक साहेबजी? म्हणतात, एक अक्षर हर मन बसे नानक होत निहाल. एक अक्षरवाले ते खरे अक्षर सारनाम आहे. ते हृदयात सामावले की मग पूर्णत्वास जाईल प्राणी. त्याला खरं मानलं की खरंच हा योग्य मंत्र आहे. विश्वास झाला की मग भक्ती करेल. मग 262 वर म्हटलंय की एका स्थानावर परत गुरुसाहेब म्हणतात, वेद कतेब सिमरत सब शास्त्र, इन पढ़्या मुक्त ना होई, एक अक्षर जो गुरुमुख जापे. त्या एका अक्षराचा देखील जप करायचा आहे जो 5 पेक्षा वेगळा आहे आणि 2 पेक्षाही वेगळा आहे. और तिसकी निर्मल सोई. गुरुग्रंथ साहेबच्या 747 पानावर. आणि हा अनुवाद काय करत आहे विचित्र सावंतसिंहजी. एक अक्षर, ते अक्षर आपल्या अंतरात आहे. हे एक आणि पारब्रह्मला जाऊन मिळेल, मेल्यानंतर मिळेल त्याला. शिवदयालजीला मिळाला, बुक्कीमध्ये बसलाय तो भूत होऊन. बघा, पारब्रह्मात मिळेल मृत्यूच्या नंतर. अरे हे संत म्हणत आहेत त्याचा जप करायचा आहे. एक अक्षर जो गुरुमुख जापे. ही वरवाणी काय सांगत आहे? आंधळे होते हे. एक अक्षर जो गुरुमुख जापे. गुरुकडून घेऊन जप केला त्या अक्षराचा तर त्याचा शोध निर्मळ होईल, त्याचा आत्मा निर्मळ होईल, तो पार होईल. आणि हा अनुवाद काय करत आहे? म्हणतात ते पारब्रह्ममध्ये मिळेल. ते पुढे आहे एक अक्षर. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहां पर तनिक न न्याय विचार. मग काय म्हणतात की मोती मुक्ता दर्शत नाही, ये जगह सब अंदरे, इनका दिखत के तनित समये फिरा मोतिया गंदरे. हा दिसतोय महापुरुष आणि मोठा पोहोचलेला धनी. वर हे काय लिहिले आणि अनुवाद काय करतोय? वाणी काय सांगत आहे की एका अक्षराचा जप घ्यायचा आहे, गुरु करायचा आहे आणि गुरुजींकडून घेऊन ते सारनाम आहे. आणि हा म्हणतो ते अक्षर तुम्हाला पुढे मिळेल, आत आहे तुमच्या. बघा, ते अक्षर तुमच्या आत आहे, ते पारब्रह्ममध्ये गेल्यावर मिळेल. आणि पुढे बघा, हा धर्म आपला धर्म नाही, ही जात आपली जात नाही, हा देश आपला देश नाही, आपला देश सचखंड आहे आणि आपली जात सतनाम आहे. अरे देवतांनो, तुमचं ठिकाण आहे कुठे? हे सतनामाशी संबंध जोडतायत, त्यांच्या हे लक्षात नाही आलं. तिथे म्हणतात सतनाम 4था लोक.
मग सतनाम चौथा राम, सतनाम सचखंड, सार शब्द. अरे आता हा म्हणतोय सतनाम आपली जात आहे आणि सचखंड आपला लोक आहे. तिथे सचखंड आपला धर्म, आपला धर्म, आपला धर्म, आपला देश तर सचखंड आहे आणि आपली जात सतनाम आहे. आणि सचखंड सतनाम हे एक सांगत होते आणि सतनामाला खरा राम सांगतात. आणि सतनाम सतलोक सचखंड सार शब्द आणि सारनाम तेच सांगतात. सुशिक्षित व्यक्ती याच्यात अडकून पडल्यात. अरे तुमची कमाल झाली. इथे लक्ष नाही देत आणि म्हणतात रामपालच्या गोष्टी. वचनही नका ऐकू, पुस्तकही नका वाचू. एक भक्त येत होता, आत्ता नाम घेतलं आणि 20 वर्षांपासून होता. म्हणाला ज्यावेळी हे ज्ञानगंगा मला मिळाले, वाचू लागलो, 3 पानं वाचली आणि संदेश आला, हा गुरुजींचा आदेश आहे, हे वाचू नकोस. मी फेकून दिलं पाण्यात. आणि आता 6 वर्ष मग धक्के खात दुर्दशा होऊन मग त्याचा कोणी मित्र जो इथे जोडलेला होता त्या ग्रुपचा राधास्वामीचा, तेव्हा त्याने सांगितले की असं नाहीये, वाचून बघ, डोळे उघडतील. जेव्हा पुन्हा पुस्तक वाचलं, सीडी पाहिली, आता रडत होता. आता इथे आला होता भक्त. 20 वर्ष घालवली. अरे तुझी कमाल झाली, किती नालायक माणूस आहे. अरे वाचूनही देत नाहीत, ऐकूही देत नाहीत, असं बांधून ठेवलंय. होय होय, पण कधीपर्यंत? ही तर एक दिवस प्रकाशात येणारच आहे गोष्ट. आता पुढे बघा, हा काय बरळतोय. हे 262 पानावर वाचत होता आपण. हे संतमत प्रकाश भाग 4 से. आता हा म्हणत आहे की सतनाम आपली जात आहे, धर्म आपला सत्पुरुष आहे. हा धर्म यांचा सत्पुरुष आहे. हा परका देश सोडून आत्मा आपल्या देशात जात आहे. अरे देशच माहीत नाहीये, जाल कुठे डोंबल. बघा कसा जुलूम करून ठेवला या लोकांनी. अरे तुझी कमाल झाली. पुढे बघा, आता काय म्हणतोय की आत्मा जुन्या महालाला जिथे लाखो जन्म राहिला तो सोडून आता सतनामात जात आहे. अरे काय मूर्ख आहेत हे भगवान. इथे तर म्हणत आहेत की सतनाम आपली जात आहे आणि सतलोक आपला देश आहे, सचखंड. आणि इथे म्हणत आहेत सतनाम जात आहे. आता सचखंड जर तुझा देश आहे तर हा कुठे चालला सतनामात. सतनाम तर तुझी जात आहे, तर जातीच जात आहे. सोडून सतनामात जात आहे. आता पुढे बघा भंकसबाजी. होय होय, आत शब्दाचा दर्जा आहे, मेल्यानंतर मिळणार आहेत हे ओम शब्द, सोहम शब्द आणि सत शब्द. हे गीतेतून घेतले, गीता वाचली याने चुकून. आणि आत्मा दर्जानुसार आपला खरा हेतू, खरा भाव खऱ्या देशात जात आहे. वा रे वा सावंतसिंह. आता ते 2 अक्षरे कोणती होती जे गुरुग्रंथ साहिबमध्ये ज्याविषयी आहे, वर्णन आहे, दाखवतो तुम्हाला. आता पुण्यात्म्यांनो, आता हा कमालीचा वेळ दिला तुम्हाला परमात्म्याने. गोड गोड थंडी आहे आणि रजई ओढून आपली पोरं बसवून ठेवली आहेत. आता डुलकी घेऊ नका, मग परत तुमच्या हातात वेळ नाही येणार. सतर्क व्हा, अशी अनमोल वचने की स्वप्नातही नव्हती तुमच्या समक्ष दिली जात आहेत, तर सावधान राहा. आता बघा, गुरु ग्रंथ आदरणीय नानक साहेबजी कोणते नाम जपत असत आणि कोणती होती ती 2 अक्षरे. हा दास आहे तो पूर्ण गुरु, 2 अक्षराचं कंप्लीट रहस्य जाणणारा. आणि 3ऱ्या नामाचा हे पहा, जन्मसाखी भाई बालेवाली सत्तो बड्डी. जन्मसाखी डॉक्टर जवाहर सिंह कृपाल सिंह अँड कंपनी. हे इथून पहा, हे कुठून छापलंय. हे आहे सद्गुरु प्रसादी एक ओमकार. आता बघा, हा ओम शब्द आहे आणि हा गुप्त आहे. कोड वर्ड होता नानक साहेबांचा हा. त्यामुळे ही जन्मसाखी आत्तापर्यंत छापलेल्यापैकी सर्वात मोठी आहे, सर्वात खूप जुनी म्हणजे सर्वात पुरातन आहे. भाई बालेवाली जन्मसाखी. श्री गुरु नानक देव जी ਦੀ ਤੰਦੇ ਸਾਹਿਬ ਦੀ ਸਾਖੀ ਤੇ 10 ਪਾਤਸ਼ਾਹਾਂ ਦੇ ਜੀਵਨ ਸਮੇਤ ਮੁਕੰਮਲ ਸਾਖੀਆਂ ਹਨ. प्रकाशक आहे डॉक्टर जवाहर सिंग कृपाल सिंह अँड कंपनी. पुस्तकवाली गल्ली नंबर 8, बाग रामानंद, अमृतसर. हे आता इथून
आता याच्या मी तुम्हाला 547 पानावर घेऊन जातो. समंदर दी साखी हे 547 पान आहे. 547 समंदर दी साखी. आणि इथून सुरू करू आपण. बाला सिंधू वाच. बाला संधुवास ताते हे गुरु अर्जुन अंगद जी. ताते हे गुरु अंगद जी जद गुरु नानक जी अजित्य कोलों अजित्य पासों विद्या होए ता मर्दाने कहा सच्चे पातशाह जी असा समुंदर ता देखिया पर लंका ना देखी जिथे रामचंद्र जी चढ़ाई कीती है ता गुरु नानक जी कहा चलो भाई बाला ते मर्दाना तुहानू रंज नहीं करना अखी मीटो अखी मीट के खोलिया ते समुंदर दे कंडे जाई खड़े हुए ता आखन लगे बाबा बाला ते मर्दाना गुरु जी नानक साहब जी कहने लगे बाला ते मर्दाना मेरे पीछे पीछे चले आओ मुखों वाहिगुरु कहंदे आओ ते अगे अगे गुरु जी तुर पे जैसे धरती ऊपर तुरदे सन उसी तरह समुंदर ऊपर तुरन लगे जा चले जावण ते पीछे बाला ते मर्दाना जावण ता मर्दान ने विचार कीती कि गुरु नानक देव जी ओम सोहम जपदे जांदे हन. ये हो 2 अक्षर का मंत्र. ता मर्दाना जी भी ओम सोहम लगा जपण और लगा गोते खावण. ता गुरु नानक जी देखण ता मर्दाना गोते खांदा है. ता गुरु जी की हा मर्दाना गुरु दी करनी वल नहीं देखना गुरु दे वचना पर चलना चाहिए. तो मर्दाना वो है आख जो असा आख्या है. ता मर्दाना फेर लगा वाहेगुरु कहण ता फिर जल ऊपर उसी तरह तुरन लगा. आता हे तर तुम्हाला दाखवले पंजाबी भाषेमध्ये. आता पंजाबी भाषा खूप कमी भक्त जाणतात. एक अजून दाखवतो हिंदीमध्ये. कोणाला असं वाटू नये की गुरुजी फिरवी करतात, कारण आपण दुधाने पोळले आहोत. ताक देखील फुंकून पिऊ. दास देखील एवढी सुद्धा जागा नाही सोडणार कोणाला शंका काढण्यासाठी. हे बघा, हे हिंदीमध्ये आहे. भाई बालेवाली गुरु अंगद गुरु नानक देव जी की जन्मसाखी. हे कुठून छापलंय बघा. भाई बालेवाली एक ओमकार सदगुरु प्रसादी भाई बालेवाली श्री गुरु नानक देव जी की जन्मसाखी पंजे साहिब आणि 10 पातशाह का जीवन संपूर्ण साखियां सहित दर्ज है. प्रकाशक आहेत भाई चतुरसिंह जीवनसिंह अमृतसर. हे केवळ हिंदीमध्ये प्रकाशित केले आहे. यांनी यामुळे यांचा प्रकाशक बदलला. प्रकाशक आहे भाई चतुरसिंह जीवनसिंह. माई बाजार माई सेवा अमृतसर. फोन नंबर एवढे आणि एवढे. हे मुद्रक आहेत जीवन प्रिंटर्स अमृतसर. आता याच्या 559 पानावर जाऊया. हे बघा 559 समंदर की साखी. 559 समंदर की साखी इथून सुरुवात होते. समंदर की साखी साखी समुद्राची. एक दिवस मर्दाना म्हणाला, हे महाराज की माझं मन इच्छिते की समुद्रात जी लंका आहे तिथे भ्रमण करावे. गुरुजी म्हणाले, अच्छा तुम्ही लोक तुमचे डोळे बंद करा. जेव्हा मी आणि मर्दानाने डोळे बंद करून क्षणभराने उघडले तेव्हा आम्ही गुरुजींच्या सोबत मोठ्या समुद्र किनारी उभे होतो. तेव्हा गुरुजी म्हणाले की तुम्ही लोक समुद्रावर वाहे गुरु जप करत पायीच चालत या. हे गुरु अंगद देवजी आम्ही लोक गुरुजींच्या मागे मागे त्याचप्रमाणे जात होतो जसे कोरड्या जमिनीवर चालत असतो. पुढे पुढे गुरुजी नानक साहेबजी ओम सोहमचा जप करत चालले होते. तेव्हा मर्दानाने विचार केला की आपणही ओम सोहम का नको जपायला. तेव्हा मर्दाना देखील ओम सोहम जपू लागला आणि मग गटांगळ्या खाऊ लागला.
तर गुरुजींनी मागे पाहिले आणि हसत म्हणू लागले की मर्दाना, हे मर्दाना, शिष्याचा धर्म आहे की गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालावे, म्हणून तू वाहेगुरुच जप, तुझे यातच कल्याण आहे. जेव्हा मर्दाना परत वाहेगुरु म्हणू लागला तेव्हा तो पूर्वीप्रमाणे पाण्यावर चालू लागला. आता हे झाले स्पष्ट. आता ही आहेत 2 अक्षरे. आता अजून एक कमालीची बाब आहे. संपूर्ण शीख समाजात हा मंत्र नाहीये जो नानक साहेब जप करत असत. अंडरस्टूड आहे. ज्या नामाने मुक्ती होईल ते तर सर्वांना जपावे लागेल. मग हे कारण काय झाले? आता गुरु नानक देवजींनी हे स्पष्ट देखील केले आणि मुखातून उच्चार करून देखील दाखवले. जेव्हा श्वासाने सुमरण करायचे आहे, तोंडाने तर हे बोलायचेच नाहीये. एक झटका द्यायचा होता, कारण की त्या सर्व महापुरुषांना भगवान भेटले होते, सत्पुरुष कबीर परमेश्वरजी, आणि हे सचखंडमध्ये घेऊन गेले होते. मग सर्व कथा यांना समजावली होती की तुम्ही संकेत करा, आता सांगायचे नाहीये, काळ नकली पंथ चालवेल आता. आणि जर त्यांच्या हाती हे लागले तर आपण कसे डिफरन्शिएट करणार मग असली आणि नकलीला? जेव्हा माझा दास येईल तेव्हा नानक साहेबजींनी पक्क पण केलं की मी पण हात जप करत जाईल, आणि यांना झटका दिला की खबरदार हा जप केलात तर. आता सगळा शीख समाज या गोष्टीला घाबरला की नानक साहेबजी जो जप करायचे तो कुठे गुरुग्रंथ साहिबमध्येही येऊ दिला नाही प्रकटपणे. वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सोहम कुठे आहे, अजून कुठे आहे, ओमकार कुठे आहे, परंतु क्लिअर नाही येऊ दिले. तर या कारणाने हा शिवदयालजींचा जो पंथ जो चालला आहे राधास्वामी, हा गुरुग्रंथ साहिब वाचत असे जास्त करून, आणि कबीर साहेबांची साखी. कबीर साहेबांचा जो ग्रंथ होता तो कुठे लक्षात येणार होता. गुरुग्रंथ साहिबच. मी हे शेवटचे 5 धुनधुनकार ऐकले, आणि कबीर साहेबांचा एक शब्द आहे, करने नो दीदार महल में प्यारा है. त्यात हे 5ही नकली काळाचे लिहिलेले होते. त्यात खरे देखील होते. जे दास तुम्हाला देतो ते आहेत खरी 5 नावे. तर ही 5 प्रधानांची आहेत. गुरुग्रंथ साहिबमध्ये 5 प्रधानांची नामे सांगितली आहेत, ना की ते ओमकार निरंकार. ते त्याच्याकडे संकेत आहेत. तर नानक साहेबजींनी मर्दानाला लटकवले आणि सगळा शीख समाज या गोष्टीला घाबरला की जर हा जप गुरु अर्जुन देवजींनी 5वे जे गुरु साहेब होते त्यांनी गुरुग्रंथ सर्व वाणी एकत्र करून आणि एक ग्रंथाचे स्वरूप दिले, तर त्यावेळी नानक साहेबजींची ती वाणी सोडून दिली. त्यात क्लिअर नाम होते हे 2 अक्षरी, आणि आदिनाम देखील होते त्यात. तर ते यामुळे सोडले की ज्या प्रकारे मर्दानाने अवहेलना केली त्यांच्या वचनाची की हे नाही जपायचे, आणि त्याने जपले तर तो बुडाला असता, मेला असता. त्यामुळे कुठे गुरुदेवांच्या वचनाची अवहेलना होऊ नये, अवज्ञा होऊ नये म्हणून ते नामच तिथून काढून टाकले. परंतु हे संत होते, कोणी बालक नव्हते, आणि तिथे बोलले, धमकावले आणि असा झटका देऊन गेले. आत्तापर्यंत हे पूर्णपणे गुप्त होते, आणि या दासाला आदेश दिला की याचा गजर करा. आम्ही केला. हे आहे 2 अक्षरांचे नाम, ज्याला सतनाम म्हणतात. याच्या आधी 5 नामे वेगळी आहेत. आधी 5 नामेच होती, परंतु त्यावेळी जे नाम, पहिला मंत्र जेव्हा तुम्ही वाचता, सत्सुकृत अवगत कबीर, तर हे कोण जपेल ते असं म्हणतात, हे तर धाणकाचं नाव आहे. आज समजलं की हा तर परमात्मा होता तो धाणक, तर आता आम्ही हे खुश होऊन जपू. तर म्हणून परमात्म्याने आदरणीय गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून आधी सांगून ठेवले आहे की त्याच्या माध्यमातून माझी वाणी पुन्हा प्रकट होईल. तर यांनी गरीबदासजींच्या ग्रंथात संपूर्ण मंत्र लिहिला आहे जो दास तुम्हाला देतो ॲज इट इज. आणि हा 2 अक्षरी मंत्राचा याच्यात पण संकेत आहे. आणि माझ्या गुरुदेवांनी सरळ हे मंत्र मला दिलेच होते. तर आता हे तुमच्या समक्ष झाले. आता हे असा मोक्ष मिळेल. हा आहे 2 अक्षरी मंत्र, आणि याने मोक्ष होईल. आणि मग 1 अक्षर अजून आहे, तर गुरुजींकडून ते देखील घेऊन ते सारनाम आहे. तेव्हा या कंप्लीट कोर्सचा, तेव्हा या 5च्या जागी 7 मंत्र आहेत. या 7 मंत्रांचा, मग या 2 अक्षरांचा, आणि मग आदिनाम हा कंप्लीट कोर्स आहे त्या परमपित्याच्या प्राप्तीचा आणि सतलोकात जाण्याचा, जन्म आणि मृत्यू संपवण्याचा या दासाकडे उपलब्ध आहे. या आणि आपले कल्याण करा. बोलो सतगुरुदेव.
आता तुम्हाला दाखवतो थोडेसे अजून 2 मिनिटांचा सत्संग आहे बस. आता हे जसे बलुचिस्तानी शहा मस्तानाजींनी शिरसामध्ये सच्चा सौदा डेराची स्थापना केली, त्यांचा मृत्यू कसा झाला बघा. हे तेच आहे सद्गुरु के परमार्थी करिश्मों का वृत्तांत पहिला भाग. आणि हे गुरुमीत सिंहजीनेच छापले आहे, लिहिले, संग्रहित केले आहे. हे आहे याचे, हे कुठून छापले होते तुम्हाला दाखवतो, सगळे बघून घ्या. हे कुठून छापले आहे तुम्हाला दाखवतो. हा इथून छापला आहे ग्रंथ, हा इथून छापलाय, हा इथून छापलाय, इथून छापलाय. आणि हे त्याचे इथे बघा, याच्या पान 31 वर. आधी हे थोडे मौखिक समजावतो तुम्हाला. हा बलुचिस्तानी शहा मस्ताना दिल्लीला गेला होता आणि तिथे त्याला थंडी लागली, सर्दी खोकला झाला होता. हा सकाळी सकाळी उठून त्याच्या शिष्यांच्या सोबत कारमध्ये बसून डॉक्टरकडे गेला. तपासणी झाली, चर्चा करता करता मग तो म्हणाला जी इंजेक्शन द्यावं लागेल. म्हणाला हो द्या. त्याने इंजेक्शन दिले पेनिसिलिनचे, त्याची रिॲक्शन झाली, म्हातारा मेला. हा संतांचा मृत्यू. हद्द झाली बाबा, इंजेक्शनच्या रिॲक्शनमुळे संत मरतो. धिक्कार आहे अशा भक्तीचा. मीराबाई जहर प्यायली होती, विष प्यायली होती, तरीही नाही मेली. तर पुण्यात्म्यांनो आता बघा, आता सत्य समोर येईल. सत्य बघा, हे 31 पान वाचतो आहोत आपण. बेपरवाहजी म्हणजे बलुचिस्तानी शहा मस्ताना खेमामलजी एका शिष्याच्या कारमध्ये बसून पहाडगंजमध्ये एका डॉक्टरच्या दुकानात गेले. त्यांच्यासोबत शिरसा शहरातील शिष्य गोविंद मदन आणि 3-4 शिष्य अजून होते. इथे बघा, हे आधी म्हणतात संत महात्म्यांना आपले काम करता येते, करावे लागते. अशा प्रकारे बेपरवाहजी त्याच्याशी कितीतरी वेळ हसत हसत गप्पा मारत होते. डॉक्टर साहेब आधी सांगत राहिले. मग तेवढ्या डॉक्टरांनी हुकुमाप्रमाणे, म्हणजे डॉक्टर म्हणाले की इंजेक्शन द्यावं लागेल, ते म्हणाले द्या. तेवढ्यात डॉक्टरांनी हुकुमाप्रमाणे बेपरवाहजींना इंजेक्शन दिले. त्याचबरोबर ते तिथेच बेंचवर पहुडले आणि तळव्यांना आग होत असल्याचा बहाणा करून धनधन सद्गुरूंचा नारा लावला. आणि 18 एप्रिल त्या दिवशी 1960 सकाळी 10:15 त्यांचे पंचभौतिक शरीर सोडून अनामी देशात सामावून गेले. बघा, हे दृश्य पाहून डॉक्टरांना घाम फुटला. ते स्तंभित झाले की आता काय होईल. बाबांचे अनुयायी त्याची वाट लावतील आणि त्याच्यावर खुनाचा आरोप लावून कोर्टात शिक्षा सुनावतील. त्याला आता काहीही सुचत नव्हते की आता काय करावं. डॉक्टरांची ही अवस्था बघून त्यांच्या सोबतचे शिष्य त्याला धीर देत म्हणाले की तुमची काहीही चूक नाहीये. हा तर संत महात्म्यांचा स्वतःचा खेळ असतो. संपूर्ण तपासणी केल्यावर सेवादार शिष्यांनी तिथून लगेच गाडी काढून घेऊन जाण्याचा विचार केला. कारण की जर तिथे उर्वरित संगतला समजले तर परिस्थिती खूप खराब होईल. बेपरवाहजींचे पार्थिव शरीर गाडीच्या मागच्या सीटवर झोपवून त्याच गाडीतून सरळ सिरसाला निघून गेले. सांगा, हा नाम देण्याचा आदेश देखील नाही देऊ शकला, एवढ्या पटकन मेला. तर पुण्यात्म्यांनो, आता आपल्याला हे लक्षात येईल की हे सोंग काय आहे. भगवान कसा असतो, परमात्मा कसा भेटतो. परमेश्वर कबीर साहेबजींनी हजारो माणसांच्या समोर मगहरमध्ये शरीर सोडले. वरती एक चादर ओढली, एक खाली अंथरली. शरीर नाही मिळाले, फुले मिळाली सुगंधित. आणि आदरणीय गरीबदास साहेबजी चुडाणीमध्ये आधी सांगून गेले 6 महिने आधी, या दिवशी शरीर सोडेन, बसून आरामात. आणि शरीर सोडले आणि निघून गेले. माझे आदरणीय, माझे पूज्य गुरुदेवजी 108 वर्षांचे झाले होते
आणि आरामात खाटेवर पहुडले होते, मंत्र जपत होते. करता करता शरीर सोडले 108 वर्षांचे. तर पुण्यात्म्यांनो, असा मृत्यू संतांचा नसतो, कारण यांच्याकडे भक्तीच नव्हती. होते चांगले नशीब, खूप पुण्यकर्मी प्राणी होते, मागच्या जन्माचे चांगले संस्कार होते, त्यामुळे तर एवढी महिमा मिळाली. परंतु भक्ती न केल्याने यांची बॅटरी डाऊन झाली. आणि इन्व्हर्टरची बॅटरी जोपर्यंत चार्ज आहे तोपर्यंत चार्जर लावा किंवा नका लावू, भले नकली जागी फिट केला असेल तर ती सारी कामे होत राहतील. आणि जेव्हा ती बॅटरी डाऊन होईल, एकदम फ्यूज्ड होतील, सर्व सुविधा बंद आणि संपून जातील. तर ही परिस्थिती या संतांची आहे, जे सद्भक्ती करत नाहीयेत. आणि धन्य भाग्य आहेत, तुमच्या आईवडिलांपासून तुमचा जन्म झाला, तुम्हाला हे अनमोल मंत्र मिळाले, अनमोल ज्ञान मिळाले आणि खरे भगवान भेटले. आणि बेडा पार करून घ्या आता. सात साहेब. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव जितेंद्र सुधाकर हरदे. आपण कुठून आलात? मी आडगाव, नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी मार्केटिंगचेच कामं केले आहेत, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 एप्रिल 2017ला मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही पूर्ण परिवार जवळजवळ 14 वर्षापासून संत ठाकरसिंग महाराज जे राधास्वामी पंथामधून आहे त्यांची गुरुदीक्षा घेतली होती, त्यांची भक्ती करत होतो. तर त्यांची भक्ती करत असताना अक्षरशः म्हणजे 2002मध्ये त्यांच्याकडून गुरुदीक्षा मी घेतलेली होती, जळगाव खानदेशमध्ये असताना. त्या अगोदर म्हणजे भक्ती मार्गामध्ये येण्याचं जे आहे हे लहानपणापासूनच भक्ती मार्ग म्हणजे माझा आवडीचा असल्याकारणाने 10वीला मी वरंगावमध्ये, म्हणजे वरंगाव फॅक्टरी, तिथं वरंगावला पूर्ण मामा वगैरे इथं सर्व नातेवाईक आहेत, तर त्यांच्याकडे शिक्षणासाठी गेलो, कारण की परिस्थिती माझी खूपच हालाकीची होती. तर तिथं गेल्यानंतर भक्ती मार्गाची आवड असल्याकारणाने त्यांच्याकडे टी व्ही असताना टी व्हीवरती आम्ही संत आसारामचे सत्संग बघायचो. त्याच्यानंतर तिथं पारंपरिक पद्धतीने मामा आणि इतर लोकांच्या मदतीने भागवत सप्ताह भरायचा. तर भागवत सप्ताह तो पूर्ण 7 दिवसाचा अटेंड करणे, नंतर दिंडीच्या कार्यक्रमामध्ये हजर राहणे, नंतर ज्याप्रमाणे नाचूया कीर्तनाच्या रंगी तसं तिथं खूप काही म्हणजे त्या भजनांमध्ये कीर्तनामध्ये रंगून नाचायचे. अक्षरशः विठ्ठलाची भक्ती तिथं आम्ही तसं करायचो. त्यानंतरही मी एकमेव असा लहान विद्यार्थी म्हणजे 10वीमध्ये असताना तिथं म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की सत्यनारायणची पूजा हे फक्त पती पत्नीने करायला पाहिजे, परंतु 10वीमध्ये असताना माझं लग्न न झाल्याकारणानेही मी तिथं सत्यनारायणची पूजा केली. पण ती पूजा करत असताना म्हणजे सुपारी बांधून मी पूजा केली होती तिथं. तर ती माझी पहिली पूजा तशी होती. नंतर भागवत सप्ताह वगैरे आम्ही अटेंड करायचो. त्या व्यतिरिक्त जशी ब्रह्मा विष्णू महेश यांचे वेगवेगळ्या रूपांचे वेगवेगळे सण तेव्हारनुसार कार्यक्रम जे व्हायचे, त्यानुसार 9 दिवसाचं दुर्गा सप्तशतीच्या याच्यामध्ये पाठ तेही करायचो आम्ही. नंतर दिवाळीचे दिवे लावणे, त्या व्यतिरिक्त जे की वेगवेगळे 7 दिवसाचे वेगवेगळे जे देवीदेवतांचे उपवास असायचे, श्रावणमध्ये श्रावण सोमवार करणे, नंतर गुरूंचे गुरुवार करणे. मला म्हणजे एका ब्राह्मणाने शनिवार करावा असं ते आग्रह होता, शनिवारचे उपवासही मी करायचो. असे वेगवेगळ्या प्रकारचं भक्तिमार्गामध्ये असताना ह्या पारंपरिक जी आपली घरामध्ये दिलेली साधना तर करायचो, भक्ती करायचो. त्या व्यतिरिक्त कुलदेवतेचं वर्षातून एक वेळेस आमचं रावेरला कार्यक्रम व्हायचा, त्या कार्यक्रमाला आम्ही जायचो, अष्टमीचा कार्यक्रम करायचो. आणि हे करत असताना त्या व्यतिरिक्त जे देवीची सेवा झाली पाहिजे, मग सेवा होत असताना तर देवीचं काय वाचन करायला पाहिजे. तर मग ज्यावेळेस स्वामी समर्थ पंथामध्ये आम्ही गेल्यानंतर तिथं दुर्गा सप्तशती हा खूप महत्त्वाचा सांगितलं जायचं. तर मी दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायचो.
तरी ठीक आहे, ती भक्ती पूर्ण झाल्यानंतर पुढे ते दिवस संपल्यानंतर पुढचे मग वेगवेगळ्या प्रकारचे गणपती जे आले तर गणपतीचे मग 10 दिवसामध्ये गणपती बसतोय तर मग आरती वगैरे करणे, ह्या गोष्टी जे पारंपरिक आपल्या महाराष्ट्रात खानदेशमध्ये चालायचे त्या गोष्टी आम्ही करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामधील खानदेश या प्रांतातून आले आहात आणि खानदेशामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिसाधना होते ती भक्तिविधी आपण करत होतात. तर ह्या सर्व गोष्टी असताना आपण हरियाणा स्थित बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा का घेतली? ही स्टोरी अशी आहे की भक्ती मार्गामध्ये आवड परमेश्वरची मला होतीच, तर ती आवड असताना मी जळगाव खानदेश सोडून नाशिकला कामानिमित्त इथं आलो होतो आणि इथं आल्यानंतर मी जळगावलाच ठाकरसिंग महाराजांची गुरुदीक्षा घेतली होती. ती गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर कसं आहे की त्याच्या 8 दिवस अगोदर मी इंजिनिअरिंगला असताना मला एक मित्र भेटला, तो ओम शांतीचा करायचा, म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारीचं. तर त्याने सांगितलं की बा परमेश्वर निराकार है, परमात्मा निराकार है, तर परमात्मा की भक्ती करना चाहिए. तर त्याचं ऐकून मला आवडलं, म्हटलं ठीक आहे बा मी करतो म्हणे. तर त्यांनी सांगितलं की 7 दिवसाचा तुम्ही कोर्स करा. तर मी 7 दिवसाचा कोर्स केला. त्या कोर्समध्ये समजलं मग ध्यान लावणे, बसणे, नंतर मग तिथं सेंटरला जाऊन आम्ही मुरली ऐकायचो ओम शांतीची. ती बाबांची मुरली ऐकून आनंद मिळायचा. पण तसं हे 4-5 दिवस गेले. 4-5 दिवस गेल्यानंतर भुसावळला संत ठाकरसिंग महाराजांचा मोठा कार्यक्रम झाला 2002मध्ये. त्यावेळेस लहान भाऊ माझ्यापेक्षा लहान जो आहे तो त्या कार्यक्रमाला गेला होता, मी काही गेलो नव्हतो. तर त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याने गुरुदीक्षा घेतली आणि तो गुरुदीक्षा घेऊन घरी आल्यानंतर अक्षरशः आमचे वाद व्हायचे. तर त्याचा एक मित्र जो त्याच्यासोबत इलेक्ट्रिकचं काम करत होता त्याला घेऊन आला आणि तो मला समजवायला लागला की बा ठाकरसिंग महाराजांची भक्ती काय आहे. तर म्हणे बा ते ओम शांतीच्या वरती भक्ती. अरे म्हटलं ओम शांतीच्या वरची भक्ती आहे. म्हटलं ठीक आहे, मग मला स्वीकारायची आहे, पण मी असं नाही स्वीकारणार. म्हटलं माझे जे प्रश्नाचे उत्तर जर मिळतील तर मी स्वीकारेल, तर मग ते प्रश्नाचे उत्तर मग तुम्हाला सत्संगात मिळतील. मग अक्षरशः पाडदीला त्याच्या घरी कचरूदास महाराज जो संत ठाकरसिंग महाराजांचा शिष्य आहे त्यांचा सत्संग होता. मग मी त्या सत्संगात गेलो आणि माझे जे प्रश्न होते ते प्रश्न त्यांच्याकडे मांडले आणि गुरुदीक्षा घेतली. तर संत ठाकरसिंग महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर अक्षरशः तिथं 3-3 तास ध्यानावरती बसणे, त्यांनी जे नाम दिले होते ते नाम जपणे, जसं की ज्योत निरंजन, ओंकार, आरंकार, सोहम, सतनाम, हे नाम जपणे. तर मी ध्यानावरती बसत असताना 2-2 तासामध्ये अक्षरशः कमरेपर्यंत पूर्णतः मी दगडासारखा होऊन जायचो, एवढं पायामध्ये मुंग्या वगैरे यायचे. हे सर्व करत असताना मग खानदेशमध्ये माझ्याबरोबर म्हणजे कसं की मला आवड होती, MLMची खूप मला गोडी लागली होती. तर MLMमध्ये एका कंपनीमध्ये काम करत असताना तिथं थोडासा बोजा डोक्यावरती आला तर मग काहीतरी पळवाट करायची म्हणून मी नाशिकला निघून आलो. म्हणजे जॉब शोधण्याचा उद्देश होता. मग जॉब शोधता इथं नाशिकला राहिलो. मग 2015ला म्हणजे नाशिकचं जे माहिती आहे की इथलं भगूर मानव केंद्र आहे, ते भगूर मानव केंद्रावरती जात होतो. तर 2015मध्ये कुंभमेळा भरला. त्या कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर मग तिथं एक सिलेक्शन होतं की प्रचारक म्हणून जे आहे ठाकरसिंग महाराज जे प्रचारकांचा फॉर्म भरला जायचं, तिथं शिबिर व्हायचं. तर म्हटलं माझं 12वी पण झालेलं आहे, मला बोलणं पण चांगलं येतं आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की माझ्याकडे कुठल्याही प्रकारची पुंजी नाही आहे, म्हणजे बा कसं की शेतीबाडी नाही आहे, त्याच्यानंतर कुठला जॉब नाही आहे. तर मग आपण गुरु स्वीकारलं तर गुरुसेवा करावी. तर मग मी तन धनाने गुरुसेवा करत असताना तिथं ते शिबिरात फॉर्म भरलं. 30 सत्संग केल्यानंतर ते आयडेंटिटी कार्ड द्यायचे की बा तुम्ही प्रचारक बनू शकतात. तर ती प्रचारक बनायचं ह्या उद्देशाने मी पिंपळनेर मानव केंद्राला गेलो शिबिरामध्ये. तर पहिल्या शिबिरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कबीर साहेब हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण कबीर साहेबांची ही भक्ती करतोय, तर आपण परमात्मा का काम कर रहे हैं, तो परमात्मा का काम हमको बढ़ चढ़ के करना है. म्हटलं खूप आनंद झाला. हम स्वतः परमेश्वरचं काम करताय, परमात्माचं काम करताय, तर मग ही भक्ती म्हणजे आमची श्रेष्ठ भक्ती आहे हे मानून मी गुरुला परमेश्वर जाणून रात्रंदिवस भक्ती करायची. दुसरं कुठल्याही प्रकारचा छंद नव्हता. कामावून आले, जॉबवरून आले की फक्त आपल्याला भक्तीचंच वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्वामीजी महाराजांचे पुस्तक आहे, ठाकरसिंग महाराजांचे पुस्तक आहे, त्यांचं दिलेलं ते सर्व पुस्तकं आम्ही वाचत असायचो. असं करत असताना मी ॲग्रिकल्चरची मार्केटिंग करत होतो. तर मी भगूर साईडला त्याच्या पुढे गेलो. तिथून मग रिटर्न आलो. घरी आलो की प्रचारक व्हायचं आहे म्हणून
तिथं काय सांगितलं होतं की तुम्ही भगवद्गीता वाचा, इतर साधू संतांचे सत्संग ऐका, त्याच्याने तुम्हाला ज्ञान मिळेल, तुमची वाणी शुद्ध होईल. तर मी त्यानिमित्ताने सत्संग लावला. टी व्ही आलो की घरी फक्त संस्कार टी व्ही वगैरे अशा वेगळ्या प्रकारचे चॅनल वगैरे बघायचो. तर तिथं सत्संग लावलं एका दिवशी. तर सत्संगवरती गुरुजी संत रामपालजी महाराजांचा सत्संग येत होता. तो सत्संग मी ऐकत होतो. तर अक्षरशः खूप मला राग आला. एवढा राग आला की जी भक्ती मी करतोय संत ठाकरसिंगची, ती संत ठाकरसिंगच्या भक्तीला गुरुजी संत रामपालजी महाराज म्हणतात आहे की हा काळसा पंथ आहे, यांनी 8-8 कोटी जीवांना फसवून दिला. अहो म्हटलं, मी एवढी भक्ती करतो, एवढी मी अक्षरशः 100 रुपये जर कमवले तर 50 रुपये मी सेवेमध्ये गुरुसेवेसाठी खर्च करतो आहे. एवढी चांगली मी भक्ती करत असताना हा काळसा पंथ आहे. मला अक्षरशः खूप राग आला. एवढा राग आला की तिथं खाली जे चालत होतं की बा तुम्ही मोफत न्यांगा फ्री में मंगवाई असं चालत होतं. तर मी एवढा धाडकन उठलो खुर्चीवरून आणि मोबाईल उचलला, खूप जोरात बटन दाबले. अक्षरशः मला घरातून माझी मिसेस म्हणायची, तुम्ही काय मोबाईल फोडणार का? म्हटलं नाही. म्हटलं मला माझ्या गुरुच्या बाबतीत बोललं तर मला खूप वाईट वाटतं आहे. तर मी त्या गडबडीमध्ये खूप जोरात बटन दाबून ज्ञानगंगा ग्रंथ मागवला. 3 ते 4 दिवसानंतर तो ग्रंथ माझ्याकडे आला. ग्रंथ आल्यानंतर अक्षरशः त्यात दिलेली सृष्टीरचना ती मी वाचल्यानंतर थोडं शांत झालो. तरी राग खूप मनामध्ये होता. परंतु कसं आहे, संध्याकाळी ॲग्रिकल्चरच्या कामाने आलो की साधना टी व्ही लावायची. तर मग लावल्यानंतर गुरुजींचं 10 मिनटं सत्संग मिळो, 15 मिनटं सत्संग मिळो, ते सत्संग मी ऐकत होतो. हे ऐकत असताना सृष्टीरचना ही मी वाचल्यानंतर सृष्टीरचनेचे 2 सत्संग मी अक्षरशः भगूर मानव केंद्र, विश्वमानव रुहानी केंद्र भगूर इथं 2 सत्संग केले. त्यानंतर एक सत्संग त्यांच्याच माध्यमातून मी औरंगाबादला गेलो होतो. तिथं जे वृद्धाश्रम होतं त्या वृद्धाश्रममध्ये एक सत्संग केला. ते गुरुसेवा म्हणून मी तिथं केलं. त्याच्यानंतर एका ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कसं नाशिकमध्ये संत रामपालजी महाराजांचा सत्संग होणार आहे असे मोठे मोठे बॅनर्स लागले होते. तर माझ्या मनात तर खूप खंत होती, खूप म्हणजे तो होताच की राग की मला ह्या संतांना भेटायचंच आहे. मला माझ्या गुरूंच्या विरोधात बोलतात तर मला भेटायचंच यांना काय. तर माझं तो राग होता. तर 7-8 एप्रिल 2017ला सत्संग होणार, त्या उद्देशाने मी 7 तारखेला तर ॲग्रिकल्चरच्या कामाने निघून गेलो. मग संध्याकाळी घरी आलो तर पुन्हा ती पट्टी चालू होती की आपलं माडसांगवी सह्याद्री लॉन्सला सत्संग चालू आहे. अरे म्हटलं, मी आजचा दिवस घालवला, म्हटलं मला जायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी 8 एप्रिलला मी गाडी ॲग्रिकल्चरच्या कामासाठी न घालता सरळ सह्याद्री लॉन्सला गाडी घातली. तिथं थांबलो. सकाळी 10 वाजता गेलो. सकाळी 10 वाजता गेल्यानंतर ते प्रचारकसाठी जात होते. त्यांना त्यांच्याशी अडवायचं, त्यांची चर्चा करायची, त्यांच्याशी बोलणं करायचं. तर 11 ते 1चा पहिला सत्संग ऐकला. ते सत्संग ऐकल्यानंतरही मनामध्ये जे शंका असायचे ते खूप मी त्यांना प्रश्न विचारायचो. माझा एक प्रश्न, त्यांचे 4 उत्तरं, ते 4 उत्तरामधून पुन्हा प्रश्न निर्माण व्हायचा, पुन्हा उत्तरायचं. मग अक्षरशः 10 लोकांना मी तिथं ऐकत नव्हतं की ह्या गोष्टी अशा आहेत. नंतर मग दुपारचा ब्रेक झाला. त्यावेळेस म्हटलं तिथंच पुऱ्या तयार होत होते. म्हटलं कशाला घरी जायचं, यांच्याच पुऱ्या खायच्या, इथंच थांबायचं म्हटलं आज. मग तिथंच जेवण केलं आणि पुन्हा मग जे नंतरचं सत्संग आहे ते सत्संग मी तिथं ऐकलं. मग ते सत्संग ऐकत असताना अक्षरशः त्यांनी मला जे वेगवेगळ्या प्रकारची लोकांची भेट करून दिली की जो ठाकरसिंग महाराजांच्या कोठीमध्ये बालसंत म्हणून राहायचं त्याची पण भेट करून दिली. त्याने पण ती काही हिस्ट्री सांगितली. त्याच्यानंतर ज्यांच्यावर माझा विश्वास होता, रोहिदास सिंधाने म्हणून उदना यार्डचे, ते त्यांच्या घरी मी गेलेलो आहे ऑलरेडी मैत्र्याचं काम करत असताना. तर त्यांचं त्यांनी इंटरव्ह्यू दाखवलं की हे सुद्धा सत्संगमध्ये अशाच प्रकारचे गुरुजींच्या चरणी आले म्हणे. तर त्यांचं बघितलं, अरे म्हटलं हे आले ना, काय अडचणी, मला काही शंका नाही म्हटलं. परंतु तरी पण खंत की नाही तुम्ही असंच का बोलतात. मग त्यांनी एक गोष्ट सांगितली की मला एकच प्रश्न त्यांनी केला, त्या प्रश्नाचं उत्तर मला नाही आला की हा जो राधास्वामी पंत आहे यांचे जे प्रवर्तक आहे शिवदयाल स्वामी यांचा गुरु कोण आहे. अरे म्हटलं शिवदयाल स्वामीचा गुरुच नाही आहे. मग त्यांनी ते सांगितलं, जर ज्याचा गुरु नाही तो निगुरू आहे तर त्याचा पंथ कसा असेल. मग त्यांची दशा काय झाली. तर म्हणे ते तर बुक्कीमध्ये येऊन सण आपलं ज्ञान सांगायचे, म्हणजे बुक्कीमध्ये येऊन ज्ञान सांगायचे म्हणजे काय, ते भूत बनले. मग जो प्रवर्तक भूत बनला तो मला मोक्ष कसा देईल, म्हणजे माझी जी ओळ होती परमेश्वर प्राप्तीची ती पूर्ण होणार नाही. मग त्यांनी सांगितलं काय उद्देश आहे तुमचा आला.
अक्षरशः तुम्हाला गुरु करायचं आहे का, तुमची इच्छा असेल तर करा, नसेल तर करू नका. नाही म्हटलं, मला परमेश्वर प्राप्ती करायची, मला गुरु करायचं आहे. काय नियम आहे सांगा, तुम्हाला नियम फॉलो करेल. म्हटलं 100% एका पायावरती नियम फॉलो करेन. सर्व नियम तुम्ही फॉलो करतोय, मांस मच्छी तर खातच नाही, बिडी सिगरेटला हातच लावत नाही, कारण की ऑलरेडी तिथं प्रचारक होतो. तर मग चला म्हटलं गुरुदीक्षा द्या. गुरुदीक्षा घेत असताना सुद्धा मनामध्ये विचार यायचे की हे मंत्र देत आहे तर देवी देवतांचे मंत्र देत आहे, हे तर ब्रह्मा विष्णू महेशचे मंत्र देत आहे, गणपतीचे मंत्र देत आहे, दुर्गा देवीचं मंत्र देत आहे. तर ठीक आहे, हरकत नाही म्हटलं, गुरु केला आहे, आपण जप करू, बघू म्हटलं काय 4-6 महिन्यात काय होतं तर, कारण की इतर लोकांकडे, इतर संतांकडे आपण जातो, त्या प्रकारे बघू. तर तशा प्रकारे मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा स्वीकारली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण भक्ती साधनेमध्ये निरनिराळ्या संतांकडे गेले. सर्वप्रथम आपण राधास्वामी या पंथाकडनं नामदीक्षा घेतली. त्याचप्रमाणे आपण ओम शांती ओम यांचेसुद्धा अनुग्रह घेतला होता. आपण एक राधास्वामी पंथाचे प्रवर्तक म्हणून संबोधले गेले होतात आणि आपण त्यांची सेवा करत होतात. पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघितलं आणि त्यांनी जे ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानामुळे आपल्याला चीड निर्माण झाली आणि आपण आपल्या जे पूर्वीचे जे गुरु होते राधास्वामी पंथामध्ये, त्यांच्या नामाबद्दल संत रामपालजी महाराजांनी जी काही शंका उपस्थित केली, त्या शंकेमुळे आपण क्रोधित झाला आणि आपण खरं काय आहे, सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तर मला असं विचारायचं आहे की जे काही आपल्या मनामध्ये शंका होतात आणि संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञान सांगत होते आणि जे ज्ञान आपल्याला जे काही त्यांनी सांगितलं आहे, त्या ज्ञानाद्वारे आपल्या मनामध्ये जे काही शंका होतात त्या पूर्णपणे दूर झाल्यात का? सर, शंका दूर झाल्या म्हणूनच तर मी गुरुदीक्षा घेतली, नाही तर गुरुदीक्षा का घेतली असती. शंका माझे 100% निरसन झाल्यात की मला परमेश्वर मिळणारच आणि मिळालेले. मग सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर जी काही भक्तिसाधना आपण करत आहेत, त्या भक्तिसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय बदल किंवा काय काय लाभ मिळाले? सर्वात महत्त्वाचा लाभ, माझी जी लहानपणापासून इच्छा होती परमेश्वर प्राप्तीची, जो शोध होता परमेश्वरचा, तो पूर्ण झाला. म्हणजे मला परमेश्वर मिळाले, परमेश्वर प्राप्तीचा हा पूर्ण मार्ग मिळाला. दुसरं असं शारीरिक लाभ जर म्हटलं तर मी मामांकडे असताना, त्याच्यानंतर जळगाव खानदेशमध्ये असताना, जर सीझन चेंज झाला, म्हणजे वातावरण ऋतूप्रमाणे कसं आहे की जे काही प्रकृतीवरती त्याचा असर पडतो आहे, त्यानुसार मी भरपूर आजारी पडायचो. परंतु गुरुदीक्षा घेतल्यापासून कसं आहे की आजारपणा कमी झाला. जे बीज मंत्र जप चालू आहे त्याच्यामुळे आजारपणा कमी होतो आहे आणि जो खर्च माझा दवाखान्यामध्ये वाढायचा, तो खर्च अक्षरशः बंदसारखा झालेला आहे. एक 50-100 रुपयामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग असला तो निरसन होतो आहे. तर हा माझा शारीरिक लाभ, तसाच तो परिवारमध्ये तोच फायदा, कारण की इतर लोकांचेही जे आहेत ना, रोग जो आहे तो रोग कमी होतो आहे. म्हणजे दवाखान्यावरचा जो खर्च आहे तो जवळजवळ माझा संपलेलाच आहे, तिथं खर्च होत नाही आहे. त्यानंतर दुसरा असा लाभ की मार्केटिंगचे कामं करत असताना मनामध्ये आपल्या टार्गेटचा विचार असतं, डोक्यामध्ये सर्व टेन्शन असतं. तर एका दिवशी कसं की विहित गावला मी जात असताना तिथं एक नवीन प्रोजेक्टसाठी मला जायचं होतं. तर त्या प्रोजेक्टसाठी जात असताना अक्षरशः माझ्या डोक्यामध्ये फक्त त्या प्रोजेक्टचे विचार होते. तर तिथं गेल्यानंतर एका गल्लीतून मी जात होतो, तर टू व्हीलरवरती मी असताना माझ्या समोरून एक व्हॅन आली लहान मुलांना घेऊन जाणारी. त्या व्हॅनवाला, त्याला मी दिसत नाही का काही कळत नाही, पण तो इतक्या जोरात आला माझ्या अंगावरती की अक्षरशः मी हेल्मेट घातलेला त्याच्यावर व्हॅनवरती मी ठोकला गेलो. माझं डोकं जे व्हॅनवरती आपटलं गेलं. अक्षरशः आजूबाजू सर्व लोक आले आणि ते बघायला लागले की काय झालं, हा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. अक्षरशः जर तिथं गुरुकृपा नसती माझ्यावरती, संत रामपालजी महाराजांच्या चरणी मी आलो नसतो, तर अक्षरशः मोठी घटना माझी झाली असती. माझा परिवार जो आहे तो पोरका झाला असता. तर तशी माझी घटना तिथं वाचली. आणि फक्त जर बघितलं पूर्ण सर्व लोकांनी, तर फक्त माझ्या पायाला थोडंसं खरचटलेलं होतं, एकदम मामूली किंचित खरचटलेलं असतं. ही गोष्ट मी घरी येऊन माझ्या मिसेसला सांगितलं. त्यावेळेस आमचे घरमालकीन ताई जे आहे त्या पण सोबत होत्या. तर त्यांनी सांगितलं, हा तुमचा विश्वास आहे म्हणे गुरुवांचा, म्हणून गुरूंनी तुम्हाला हा इथं वाचवलेलं आहे. तर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी माझ्यावरती ही कृपा केली की माझा तिथं ॲक्सिडेंट झाला, तो त्यातून मी सुखरूप कुठल्याही प्रकारचं दुखापत न होता इथंच मी थांबलो. त्यानंतर कसं आहे की आम्ही मिळून पती पत्नी भाजीपाला घ्यायला जात असताना एका दिवशी असं झालं की मिसेस जी ती भाजीपाला निवडत होती, अक्षरशः एका वकिलाची 4 व्हीलर तिच्या अंगावरती
येत होती. फक्त किंचित काही 1 किंवा 2 फुटाचं अंतर असेल त्यात ती तिच्या अंगावरती खूप जोरात येणार होती. परंतु अचानक माझ्या लक्षात आलं की ही गाडी आपल्याकडे येते आणि मी इतक्या जोरात त्या गाडीला एक दणक्यात धक्का मारला की आणि जोरात आवाज केली. तर गुरुकृपेने काय झालं की ती गाडी अक्षरशः थांबली. म्हणजे तिथं माझी मिसेस जी आहे तीसुद्धा वाचली. तर हे खूप मोठे मोठे 2 चमत्कार माझ्याबरोबर झाले. त्याच्यानंतर छोटे मोठे लाभ तर कसं आहे की एखाद्या कामाला आपण जातो आहे, ते कामाची जर आपण डिमांड करतो आहे, गुरुजींना अरदास करतो आहे, तर ते कामंही पूर्ण होतात, शारीरिक रोगही कमी होतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही लोकांना आपण जर सजेशन द्यायला गेलो तर ते सजेशनसुद्धा ते लोक मानतात. अशा प्रकारचे खूप चांगल्या प्रकारे लाभही मला होत गेले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल आढळला. ज्या काही आपल्याला समस्या होत्या, जे काही आपल्याला रोग होते, ज्या काही आपल्याला अडचणी होत्या, ह्या अडचणीतून आपण बाहेर आलात. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही अपघात होत होते त्यातूनसुद्धा आपण सुखरूप बाहेर आलात. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे पूर्वीचे गुरुबंधू आहेत, त्याचप्रमाणे आपले जे नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो समाज बांधव TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उपदेश आपण काय द्याल? मी तर सर कसं आहे की छोटा दास आहे परमेश्वरचा, उपदेश काय देणार. फक्त मी एक सर्वांना प्रार्थना करू इच्छितो की ज्याप्रमाणे हे बदल माझ्यामध्ये घडलेले आहे, माझ्या परिवारात घडलेले आहे, की मी सुद्धा परमेश्वरच्या प्राप्तीसाठी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या चरणी आलो आणि मला परमेश्वरचा मार्ग मिळाला. तसं मला टी व्हीवरती ऐकणारे माझे सर्व नातेवाईक, म्हणजे अक्षरशः जळगावचे, वरणगावचे, भुसावळचे, त्याच्यानंतर रावेरचे नातेवाईक, भाऊबंधू, जे काही माझे मित्र आहेत नाशिकमधले इतर, तर त्यांना सर्वांना एकच प्रार्थना आहे की पूर्ण परमेश्वर आलेले आहे जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये. तर हा मनुष्य देह जो आहे तो घालवू नका आणि जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेऊन या मनुष्य जीवनाचा अनमोल कल्याण करा, जे की मोक्षाची प्राप्ती आहे आणि मोक्ष इथंच आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जर कोणी व्यक्तीने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनात जे काही ध्येय आहे, जो काही मुक्तीचा मार्ग आहे, त्या मार्गाबद्दल माहिती मिळते. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी गुरुकृपेने आज 500च्या वरती नामदान स्थळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी ओपन झालेले आहेत. तर जे TV चॅनलवरती जे सत्संग प्रवचन चालतात त्याच्या खाली जी वेगवेगळी पट्टी चालते त्याच्यावरती नंबर असतात. त्या नंबर्सवरती कॉल करून तुम्ही तुमच्या जवळचा जो काही नामदान स्थळ आहे तिथला ॲड्रेस घेऊ शकतात आणि तिथे जाऊन तुम्ही गुरुदीक्षा घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलवर जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, त्या मोबाईल नंबरवर जर संपर्क साधला तर जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की ही काही नामदीक्षेची जी काही प्रोसेस आहे, या प्रोसेससाठी त्या साधकाला काय चार्ज आकारला जातो? सर, नामदीक्षा ही पूर्णतः निःशुल्क आहे. कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही लागत नाही. त्या व्यतिरिक्त नामदीक्षा घेतल्यानंतर जे नामदीक्षा आणि जे विधी आहेत, 3 वेळेची जी साधना दिलेली आहे, भक्ती जे दिलेली आहे, त्याचं भक्तिबोध ग्रंथ जो आहे, छोटा ग्रंथ, तोही तुम्हाला मोफत मिळतो आहे आणि गुरुदेवांचा फोटो तोही मोफत मिळतो आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.